नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती देणार आहे आणि त्याविषयी काही उपायसुद्धा टिप्ससुद्धा सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पटकन वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूयात. तर आपल्या नाण्यांचं किंवा आपल्या पैशाचं घर म्हणजे आपलं पाकीट असतं. आपल्यापैकी प्रत्येकजण म्हणजे सगळेच रोज बाहेर पडताना खिशात पाकीट घेऊन घरातून निघत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमचं पाकीट फक्त पैसे ठेवायचं साधन नसून ते धन आकर्षित करणारं ऊर्जा केंद्र आहे. तर पाकीट किंवा पर्स प्रत्येकाकडे असते. लेडीज असो किंवा जेंट्स असो, प्रत्येकाकडे पैशाचं पाकीट असतं. ते कसं असावं, त्याचा रंग कोणता असावा, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, खूप कष्ट करतो, पैसे कमावतो, पण पाकिटात पैसे टिकत नाही आहेत. पाकीट उघडलं की ते रिकामं होतं. नकळत अनावश्यक खर्च वाढत जातो. खर्च होऊन आपलं पाकीट रिकामं होत असतं किंवा पैशाला पैसे लागत नाही आहेत, पैसे मागे पडत नाहीत. अशा बऱ्याच अडचणींना आपण सामोरं जात असतो. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या पाकिटाचा रंग चुकीचा असेल किंवा त्यात काही विशिष्ट वस्तू असतील त्या जर लक्ष्मी माता त्याच्यावर काय होते, नाराज होत असते आणि घरात दारिद्र्य येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पैशाची आवक वाढवण्यासाठी पाकिटाचा रंग कोणता असावा, त्यात कोणत्या शुभ वस्तू ठेवायच्या आहेत आणि अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या पाकिटात ठेवल्यावर थेट पैशाची चणचण भासू लागते. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत त्या टाळायच्या आहेत. कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत ज्या टाळायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमचं नशीब बदलू शकते. तर पाकिटाचा रंग कोणता असावा? तर मित्रांनो, वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाची एक स्वतःची ऊर्जा असते. चला तर मग जाणून घेऊया कोणता रंग तुमच्यासाठी काय करतो आणि कसा ठरत असतो. पहिला रंग म्हणजे काळा रंग. अनेक जण काळ्या रंगाचे पाकीट वापरतात. हा रंग थेट शनिग्रहाशी संबंधित आहे. जर तुम्हाला पैशाची उधळपट्टी थांबवायची असेल, अनावश्यक खर्च थांबवायचा असेल किंवा बचत वाढवायची असेल, तर तुम्ही काळा रंग वापरणे हे उत्तम आहे. तर पुढचा रंग आहे तपकिरी किंवा चॉकलेटी रंग. बऱ्याचदा मुलं काय करतात किंवा मुली चॉकलेटी रंग किंवा असा खरडा रंग निवडत असतात. हा रंग पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. हे पाकीट तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणत असते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करत असते. म्हणजे पैशाचे वेगवेगळ्या वाटा येण्याच्या निर्माण करत असतात. त्यानंतर हिरवा रंग. हिरवा रंग बुध ग्रहाशी आणि समृद्धीशी संबंधित आहे. जे लोक व्यापारी आहेत, बिझनेस करतात किंवा ज्यांना करिअरमध्ये मोठी प्रगती हवी आहे, त्यांच्यासाठी हिरवे पाकीट अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर लाल रंग. लाल रंगाची देखील पाकिटं असतात, वापरताना मी पाहिले आहेत. लाल रंग हा अग्नितत्वाचा आणि माता लक्ष्मीच्या शक्तीचा रंग आहे. जर तुम्हाला आयुष्यात झटपट संपत्ती आणि नाव कमवायचे असेल तर लाल रंगाचा किंवा मरून रंगाचे पाकीट वापरा. हे झाले पाकिटाचे शुभ रंग. आता कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या पाकिटात ठेवल्याने पैशाची आवक वाढते? तर आता पाहूया पाकिटात चुंबकीय शक्ती निर्माण करण्यासाठी म्हणजेच पैसा खेचून घेण्यासाठी कोणत्या वस्तू ठेवायच्या. तर त्यामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे अखंड तांदळाचे दाणे. हिंदू धर्मामध्ये तांदळाला अक्षत म्हणतात. माता लक्ष्मीची पूजा करताना वापरलेले 21 तांदूळ म्हणजे 21 अख्खे तांदूळ, जे तुटलेले नसतात, अख्खे 21 तांदूळ एका छोट्या कागदात किंवा पुडीत बांधून पाकिटात ठेवायचे. यामुळे काय होतं, तर विनाकारण होणारा खर्च लगेच थांबतो. म्हणजे लक्ष्मीपूजेतला किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरात जे आपण तांदूळ वाहिलेले असतात किंवा कोणीही वाहिलेले असतात, त्याच्यातले अख्खे तांदूळ घ्यायचे 21, देवीच्या मंदिरातून आणायचे किंवा आपल्या स्वतःच्या देवघरात जरी आपण पूजा केलेले असतील देवीचे, तर ते 21 तांदूळ घ्यायचे अख्खे आणि छोटीशी पुडी बांधून आपल्या पाकिटात ठेवायची. यामुळे काय होतं, तर अनावश्यक खर्च थांबतो आणि पैसे येण्याच्या नवीन वाटा सुरुवात होतात.
त्यानंतर पिवळी कवडी किंवा गोमती चक्र. आता तुम्ही गोमती चक्र किंवा पिवळी कवडी तर पाहिली असेल. माता लक्ष्मीला हे अत्यंत प्रिय असलेल्या ह्या वस्तू असतात. एक छोटी पिवळी कवडी पाकिटात ठेवा. यामुळे काय होतं तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पैशाची आवक वाढते. म्हणजे चुकीच्या मार्गाला जे आपले पैसे जात असतात ते काय होतं ते नष्ट होतं आणि पैशाची आवक वाढत राहते. काही लोकांना बघा खूप अशा व्यसनी सवयी असतात, तर अशा मार्गाने जे जाणारे पैसे असतात म्हणजे चुकीच्या मार्गाला जाणारे पैसे असतात ते यामुळे बंद होतात आणि पैशाची आवक वाढते. त्यामुळं गोमती चक्र किंवा पिवळी कवडी एक पाकिटात ठेवायची. त्यानंतर लाल रंगाचा कागद. लाल रंगाच्या कागदाने काय होतं तर एका लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि छोट्या कोऱ्या लाल कागदावर तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल ते लिहायची त्याच्यावर. जसं की मला नवीन नोकरी हवी आहे किंवा माझे बँक बॅलन्स वाढावा किंवा माझा बँक बॅलन्स एवढा एवढा आहे, अशी इच्छा लिहून तो कागद पाकिटात दुमडून ठेवायचा. अशाने काय होतं तर पटकन ती इच्छा पूर्ण व्हायला आपली मदत होते. पण लक्षात ठेवा तो कागद कोरा पाहिजे आणि लाल कलरचा पाहिजे. त्यानंतर पाकिटात पैसे ठेवताना काय करायचं, नेहमी मोठ्या नोटा ज्या आहेत म्हणजे आपल्या 500च्या असतील 200च्या, अशा ज्या नोटा आहेत मोठ्या त्या सरळ व्यवस्थित करून उभ्या ठेवायच्या. नोटा कधीही चुरगाळून किंवा अशा दुमडून ठेवायच्या नाही आहेत. पैशाचा नेहमी आदर करायचा. आपण जर पैशाचा आदर केला तर पैसा हा वाढत असतो. बऱ्याचदा काय होतं दुमडून पैसे ठेवतो आपण पाकिटात, तसं नाही करायचं. तर ते सरळ नोटा ठेवायच्या. त्यानंतर पाकिटात कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत ते देखील आता आपण पाहूयात. काही वस्तू ठेवल्याने काही गोष्टी पाकिटात काही लोकांना बरीच सवय असते काय वस्तू ठेवायची. त्यामुळं काय होतं दारिद्र्य येतं, पैसा जातो, विनाकारण पैसा खर्च व्हायला सुरुवात होतं. तर आता आपण वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. जर तुमच्या पाकिटामध्ये या काही गोष्टी असतील तर त्या आत्ताच बाहेर काढा. नाहीतर काय होतं कमवलेले पैसे देखील कर्ज होऊ शकतं किंवा चुकीच्या मार्गाने थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पैसा आलेला जातो आणि चुकीच्या मार्गाला जायची शक्यता असते. त्यामुळं पाकिटात काय ठेवायचं नाही आहे तर जुने बिल असतील, पावत्या, कागदाचा कचरा. बऱ्याच लोकांना सवय असते जुनी बिलं ठेवायची, जुनी पावत्या ठेवायच्या किंवा एसटीची तिकीटंसुद्धा जुनी ठेवायची पर्समध्ये. मी अशी बरेच पाहिलेले आहेत. त्यानंतर बरेच असे छोटे कागदाचे तुकडे असतील किंवा दवाखान्याचे जे बिल असते छोट्या छोट्या पावत्या आपल्याला जिथं जाईल तिथं भेटतात, ते तसलं ठेवायचं नाही आहे. कपड्याच्या दुकानात गेल्यावर आपल्याला बिल देतात, आपण ते काय करतो पैसे देऊन ते बिल घेतो आणि पाकिटातच ठेवतो. नंतर ते आपल्या काढायचं काय लक्षात राहत नाही. अनेक लोकांना सवय असते जसं पेट्रोलचं बिल असेल, हॉटेलचं बिल, दुकानाची पावती पाकिटात ते तशीच ठेवून देतात. तर काय होतं शास्त्रानुसार जुनी बिलं ही झालेल्या खर्चाची म्हणजेच गेलेल्या पैशाची ते ऊर्जा दाखवतात. पाकिटात कचरा साठवून ठेवायचा नाही आहे. असला कचरा अजिबात साठवत ठेवायचा नाही आहे. जुनी बिलं म्हणजे काय असतं ते आपण जेव्हा पैसे देतो त्याची ती पुरावा असतो किंवा ते बिल असतं खर्चाचा, तर ते गेलेल्या पैशाची ऊर्जा दाखवतात. त्यामुळं हे कधीच ठेवायचं नाही. असं साठवून ठेवल्याने काय होतं तर राहूचा दोष निर्माण व्हायला सुरुवात होते आणि पैशाचा प्रवाह ब्लॉक होतो. म्हणजे आपण काय करतो पैसे गेलेला पुरावा ठेवतो, मग ते पैसे जातच राहतात आणि पैसे येण्याचे प्रवाह मात्र ब्लॉक होतो. त्यामुळे हे पावत्या आणि खर्च झालेली बिलं अजिबात ठेवायची नाहीत. त्यानंतर दुसरी चुकीची गोष्ट म्हणजे फाटलेले किंवा जुन्या नोटा असतात बघा. पाकिटात कधी फाटलेली नोट ठेवायची नाही आहे. तसेच जे चलन असतं व्यवहारात बंद झालं, आता लोकांना जुन्या नोटा ठेवायची खूप सवय असते बघा. बंद झालेल्या एकदम जुन्या नोटा, 2 रुपयाची नोट, 5 रुपयाची नोट, हौस म्हणून माणूस ठेवतं, आठवण म्हणून ठेवतं, पण ते अजिबात ठेवायचं नसतं. आणि काही लोकांना अशी पण सवय असते बघा फाटलेली चिटकवलेली नोट ठेवायची. आपण म्हणतो बघा चला ठेवून देऊया, कुठं चालली तर चालली म्हणून ते ठेवून पाकिटात ठेवायचं. तर हे अजिबात ठेवायचं नाही आहे. बंद पडलेले चलन असेल किंवा फाटलेली नोट अजिबात ठेवायची नाही. ते पटकन काय करायचं बँकेत जाऊन जमा करायची. बँकेत आपण फाटलेली नोट जरी दिली ना इकडे तिकडे कुणाला फसवून चालवण्यापेक्षा ते सरळ बँकेत जायचं आणि बँकेत ती नोट द्यायची. ते बँकेतले जे काही कर्मचारी असतात ते नोट आपल्याला बदलून देत असतात. त्यामुळे कुणाला फसवायचं नाही आणि स्वतःची देखील फसवणूक करून घ्यायची नाही आहे.
बंद पडलेले चलन आर्थिक प्रगती थांबवतं. कारण ते चलन जे आहे, जे नोट जे आहे जुनी 5 रुपयाची, 2 रुपयाची, 1 रुपयाची जुन्या नोटा आपण हाऊस म्हणून ठेवतो, ते आधीच बंद पडलेले आहेत. म्हणजे त्यांचं जे काही आपण म्हणतो त्यांचं जे महत्त्व असेल किंवा त्यांची किंमत आहे ती आधीच बंद झालेली आहे. म्हणजे सरकारतर्फे जरी बंद झालेली असेल तरी तिला आता आपल्या व्यवस्थेत किंवा बाजारात काहीही किंमत नाही. म्हणजे ज्याची काही किंमत नाही, ज्याला काहीच हे नाही, अर्थ नाही किंवा त्याच्याविषयी कुणाला काही वाटत नाही, अशा वस्तू ठेवलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. हा सरळ सरळ साधा विचार आहे. त्यामुळे नेहमी व्यवहारात चालू असलेल्या स्वच्छ फाटलेल्या नसलेल्या नोटा आपण पाकिटात ठेवायच्या असतात. त्यानंतर बघा, काही लोकांना फोटो ठेवायची पाकिटात देखील सवय असते. मृत व्यक्तींचे फोटो असतील किंवा देवी देवतांचे उग्र फोटो असतील, फोटो ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही. पण कुणाचे फोटो ठेवायचे, कसले फोटो ठेवायचे याबाबत देखील काही नियम आहेत. आपल्या पूर्वजांबद्दल किंवा मृत व्यक्तींबद्दल आपल्याला आदर असतो, नक्कीच आदर असतो, आठवण असते. पण त्यांचे फोटो पाकिटात ठेवायचे नसतात. कारण त्यांची ऊर्जा वेगळी असते, आपली ऊर्जा वेगळी असते. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी कसे पैसे कमवलेत किंवा त्यांच्या इच्छा पैशाच्या बाबतीत काय होत्या, त्यांच्या अर्धवट इच्छा कोणत्या होत्या हे आपल्याला माहीत आहे का? नाही. तसेच पाकिटात देवांचे फोटो ठेवणे टाळावं. देवांचे फोटो हे पाकिटात कधीच ठेवायचे नसतात. कारण आपण काय करतो, पाकिट अनेकदा अस्वच्छ हाताने स्पर्श करतो किंवा विनाकारण कुठेही ठेवतो. यामुळे काय होतं, देवतेचा अनादर होतो. त्यामुळे वास्तुदोष निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे घरातला देवी देवतांचा फोटो नेहमी घरातच ठेवावा, जेणेकरून त्याची रोज पूजा केली जाईल, आदर देखील राहिला जाईल. त्यानंतर मृत व्यक्तींचा फोटो देखील आपण पाकिटात कधीच ठेवायचा नसतो. तर मित्रांनो, आजचे तुमचे पाकिट तपासा आणि या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचे जे काही मी सांगितले त्या गोष्टींचे पालन करा. आपले पाकिट कधीही रात्री झोपताना डोक्यापाशी किंवा बेडवर ठेवायचे नाही आहे. ते नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असलेल्या कपाटात आपण सुरक्षित ठिकाणी ठेवायचे असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या पाकिटाचा रंग कोणता आहे हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. धन्यवाद.